अकोला शहरी भागात विकसित भारत संकल्प यात्रेला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून 15 जानेवारीपर्यंत या यात्रेच्या निमित्तानं शहरात विविध योजनांबाबत जनजागृती केली जात आहे। केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी संकल्प यात्रेत सहभागी होत असून अकोला शहरातील प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत। विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक, आयुष्मान भारत कार्ड वितरण यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत। माझा व्यवसाय जीएमसी रोडवर वेस्ट सँडविचची गाडी आहे माझी आणि मला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून 50,000 रुपये कर्ज मिळाला आहे आणि ज्याच्यामुळे माझा व्यवसाय डबल सुरू झाला आहे। कोरोनामुळे जो ठप्प झाला होता आणि प्रधानमंत्रीचे आम्ही शाश्वत आभार व्यक्त करतो आहे। मी जो पीएम स्वनिधी योजनेतून लाभ घेतलेला आहे 10,000चा, त्याच्यामुळे माझा जो सिजनेबल व्यवसाय आहे, जो काही फ्रूट वगैरे विकत होतो, त्यांच्यामुळे मला खूप काही अशी मदत मिळालेली आहे आणि नंतर जो 20,000 रुपये मिळाले आणि त्यांच्यामुळे आणखी थोडी काही मदत जास्त मिळालेली आहे आणि नंतर जे 50,000 रुपये मिळाले त्याच्यामुळे आणखी माझा व्यवसाय थोडा फार वाढलेला आहे। आणखी याच्यापेक्षा जास्त निधी मिळावा। मी आयुष्मान योजनेअंतर्गत माझ्या घरच्यांचं मिसेसचं माझ्या किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं, त्याच्यात मला 1 लाखाची मदत झालेली आहे आणि याकरता मी धन्यवाद करतो मोदी साहेबांचं, त्यांनी असं सहकार्य केल्यामुळे माझं परिवाराचं करता आलं।